राजापूर तालुक्यातील साखरी नाटे ग्रामपंचायत हद्दीतील घेरा यशवंतगडच्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे। या कामासाठी शासनाकडून 8,19,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून पुरातत्व विभागाकडून हे काम केलं जात आहे। मात्र मान्सूनपूर्व पावसातच हे बांधकाम कोसळलं असून अशा प्रकारे या ऐतिहासिक वास्तूचं बांधकाम कोसळल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अशा प्रकारे या किल्ल्याच्या दुरुस्ती आणि बांधकामाचं काम हे निकृष्ट दर्जाचं होत असून स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होतोय। किल्ल्याच्या बांधकामाचा कोसळलेला भाग प्लास्टिकच्या कापडानं झाकून ठेवण्याचं काम ठेकेदारानं केलं असून याबाबत शासनाच्या कोणत्याही विभागानं आजपर्यंत गांभीर्यानं दखल घेतली नाही अशी माहितीही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मनमानी सुरू असून एका ऐतिहासिक वास्तूच्या कामाबाबतच ही यंत्रणा बेफिकीर असल्याचं पुढे आलंय। सुमारे 1.5 वर्षांपासून या किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे। लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे। मात्र या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शिवप्रेमी यांना कधीही विश्वासात घेतलं गेलेलं नाही। पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू असलेलं हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचं स्थानिक सरपंच संदीप बांदकर आणि काही शिवप्रेमींनी वारंवार निदर्शनास आणून दिलं। या कामासाठी सुमारे 350 फूट खोल बोरवेल काढून पाण्याचा वापर होत होता। मात्र हे पाणी खारट असल्याचंही निदर्शनास आणून देण्यात आलं होतं। या बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडही निकृष्ट दर्जाचा वापरण्यात येत आहे। वाळू देखील खाडीची वापरण्यात येत होती। या सर्वांचा परिणाम म्हणून सुरू असलेलं हे बांधकाम पावसाच्या पहिल्याच सरीमुळे ढासळलंय। हे बांधकाम 8 दिवसांपूर्वी ढासळल्यानंतर पुनर्बांधणीसाठी कोणतीही पावलं ठेकेदाराकडून उचलली गेली नाहीत। तर अशा प्रकारे या ऐतिहासिक वास्तूचं बांधकाम ढासळून आठवडा झालेला असतानाही कोणत्याही विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही। त्यामुळे नाटे परिसरातील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी संतप्त झाले असून शासनानं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये। शिवसेना राजापूर तालुकाध्यक्ष दीपक नागले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली असून अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींची बदनामी होत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही। ग्रामस्थ, शिवप्रेमी, पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराची एकत्रित बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत घेतली जाऊन याचा जाब विचारला जाईल असं ते म्हणाले। पुरातत्व विभागानं आणि ठेकेदारानं या कामाला सुरुवात करताना संबंधित आणि लगत गावच्या ग्रामस्थ, शिवप्रेमी किंवा ग्रामपंचायतीशी कोणतीही बैठक अथवा चर्चा केली नसल्याचं सांगितलं जात आहे। शिवसंघर्ष संघटना नाटेचे अध्यक्ष मनोज आडविलकर यांनी देखील तीव्र संताप व्यक्त करताना ठेकेदाराच्या मनमानी आणि निकृष्ट कामामुळे हे बांधकाम ढासळले असून पुरातत्व विभाग आणि ठेकेदाराकडे वारंवार कामासंदर्भात माहिती विचारून सुद्धा कधीही माहिती दिली गेली नाही। मात्र बांधकाम पाडल्यानंतर काल या कामाचे एस्टिमेट व्हॉट्सअपवरून पाठवण्यात आलं। हे काम करत असताना ऐतिहासिक संदर्भ सुद्धा मिटवले जात असल्याचा आरोप या वेळेला करण्यात आला। शिवसंघर्ष संघटना आणि शिवप्रेमीकडून गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याचं संवर्धन व्हावं यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या किल्ल्याच्या संवर्धनासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला गेलाय। आता निधी मंजूर झाल्यानंतर पुरातत्व विभाग आणि ठेकेदार, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शिवप्रेमी यांना डावलून आपल्या मनमानीप्रमाणे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। याबाबतची प्रतिक्रिया आता ऐकूया। याबाबत बोलताना मनोज आडविलकर म्हणाले, साहेब हे काम गेलं 1.5 वर्ष काम चालू आहे जवळजवळ, आणि ह्या कामाचा मी वारंवार कॉन्ट्रॅक्टरना आणि त्या अधिकारी जे पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत त्यांना मी कायम सांगत आलेलो आहे की हे काम करताना तुम्ही मुळात खालचं जे फाउंडेशन आहे त्याला अगदी व्यवस्थित करा आणि नंतरच मग वरचं कळस चढवा। तर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आणि हे वरतीचं कळस चढवलं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला इथे आज येतोय की हे जे ढासळलेले आहे आणि हे आपण इथे ह्या समोर आपण इथे पाहता इथे किती गॅप आहे बघा, आणि त्याच्यावर पण त्यांनी वर बांधकाम केलेलं आहे। ते बांधकाम ते दुर्लक्ष करत आम्ही सांगताना ते आम्हाला भेटायचे ना, फक्त कॉन्ट्रॅक्टर मला फक्त एकदाच येऊन भेटलेले आहेत काम चालू झाल्यापासून। त्यानंतर मी त्यांना ज्यावेळी यायचे तेव्हा मी सांगतो मला भेट घ्या माझी, मला सांगा काय करायचं। इथे आम्ही गेली 10-12 वर्ष या किल्ल्यासाठी आम्ही झटतो आहे। त्याच्यामध्ये जवळ 40 वर्ष आम्ही 43 वर्ष इथे शिवजयंती साजरी करतोय आणि आता आमच्या शिवसंघ संघटनेबरोबरच आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीय संघटना असतील किंवा भारतीय संघटनाही या ऐतिहासिक वास्तू चांगली व्हावी यासाठी झटत आहेत गेली कित्येक वर्ष। आणि त्याचं आता हे उदाहरण असं जर काम होणार असेल तर त्याला आम्हाला त्यावर आवाज उठवावा लागला, आणि हेच म्हणजे त्याचा प्रत्यय आता आपल्याला आहे की बांधकाम चालू असताना हे ढासळलेलं आहे।